आता या नवनारायणांना भगवान परमात्म्याने अवतार कार्य वाटून दिले आणि त्या पण फक्त मच्छिंद्रनाथांचा अवतार प्रारंभ करून आपल्या कथेचा समारोप करू. एकदा प्रसंग असं घडला, उपचरण नाम वसू नावाचा एक देव विमान मार्गाने जात होता आणि विमानस्थ विमान चाललं होतं आणि त्या विमानातून त्या वसूने उर्वशीला पाहिलं. उर्वशीला, आता उर्वशी म्हणजे आताची मिस वर्ल्ड नाही, उर्वशी म्हणजे का ज्या उर्वशीनं विश्वामित्राला सुद्धा हलवलं. 60,000 वर्षाची तपश्चर्या, जी हलवण्याची ताकद जिच्यामध्ये आहे ती उर्वशी. मग त्या वसूने उर्वशीला पाहिलं आणि ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे, कामशक्ती जागृत झाली, काम जागृत झाला आणि त्या वसूपासून तेज या विमान मार्गातून खाली पडलं, ते यमुनेमध्ये पडलं आणि ते तेज या माशाने गिळलं. माशाने गिळल्यानंतर ते पोटामध्ये गेलं. आता तेज होतं ते. माशाने गिळल्यानंतर त्याचं झालं गर्भ. तो गर्भ हळूहळू वाढायला लागला. त्या माशाच्या उदरामध्ये हळूहळू वाढायला लागला. गर्भ कोणाचा असो, त्याचे दिवस पूर्ण झाले का तो प्रसूत होत असतो. जाती 3 प्रकारच्या आहेत, योन्या 3 प्रकारच्या आहेत, जारज, अंडज, स्वेदेज, उद्बीज, असे त्याचे प्रकार आहेत. घामापासून जीव जंतू येणारे, पाण्यात जन्माला येणारे, हवेत जन्माला येणारे. आज पहिला दिवस, जाऊ द्या, उद्यापासून सांगत राहा. मग त्या माशाने तेज गिळल्यामुळे त्या पोटामध्ये माशाच्या गर्भ तयार झाला. गर्भ यमुनेच्या नदीमध्ये. आणि त्याच तीरावरती पार्वती माता भगवान शंकर हे तत्वज्ञान सांगत होते ना ऐकत होते. भगवान शंकर तत्वज्ञान, तिथं पार्वती याला शांत करा, मुलं पाहिजे का त्याला, पण उड्या मारणारे नको, ऐकणारी पाहिजे. त्याने काय होतं, चित्त विचलित होतं. उद्यापासून खबरदारी घ्या, कार्यकर्त्यांनी पण, आईवडिलांनी पण. स्वप्नच इकडे येऊन बसले, काय करावं सांगा आता. काय कथा चालू होती आपली, गेलं का डोक्यातून. बरं झालं, पुढल्या वर्षी पुन्हा ह्याच टायमाला हीच कथा पहिल्या दिवशी तुम्हाला सांगायला आम्ही मोकळे. कारण तुम्ही विसरत जा आणि आम्ही तेच सांगत जाऊ. आमच्या फायद्यावरच आहे तुम्ही विसरलो म्हणजे. काय सांगत होतो, त्या माशाच्या उदरामध्ये तो गर्भ वाढत होता आणि त्याच यमुनेच्या तीरावर, इकडं माझ्या गप्पा, त्याच यमुनेच्या तीरावर पार्वती माता भगवान शंकराला तत्वज्ञान सांगत, तरी माना हलवता का? पार्वती माता सांगत होती का? भगवान शंकर पार्वती मातेला सांगत होते. म्हणून लक्ष ठेवत चला कथिक. भगवान शंकर हे पार्वती मातेला तत्वज्ञान सांगत होते आणि अधून मधून हुंदके देत होता हा मासा. पार्वती मातेला समाधी लागली. हे सगळं तत्वज्ञान त्या माशाच्या उदरामध्ये असलेले जे कवी नारायण नावाचे जे नाथ आहेत ना, ते ऐकत होते. आणि मग त्या माशाने काही काळानंतर अंड दिलं आणि ते तरत तरत नदीच्या तीरावर आलं, परिपक्व झालं, ते फुटलं आणि त्याच्यामधून माशाचा जन्म न होता कोणाचा झाला, सुंदर अशा प्रकारचं तेजस्वी बाळ जन्माला आलं. आणि ते बाळ म्हणजेच मच्छिंद्रनाथ महाराज. मच्छिंद्रनाथ महाराज की जय.
आता इथपर्यंत आपण त्यांचा अवतार बघितला. ते बाळ मोठं कसं झालं, घरातून बाहेर कसं पडलं, पुढे मच्छिंद्रनाथ कसे बनले, याचं सविस्तर चिंतन आता 5 मिनिटामध्ये होणार नाहीत आणि कथा अर्धी टाकून चालणार नाही. याच्याकरता उर्वरित कथा आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये पाहायचं आहेत. सर्वांनी भजन म्हणायचं आहेत. भजन संपेपर्यंत सर्वांनी आरतीची तयारी करायची आहे. कथा संपल्यानंतर कृपया महिलांना विनंती आहे, स्टेजकडं कोणी येऊ नका, मंदिराकडं कोणी जाऊ नका. कार्यकर्ते तुम्हाला सांगतील, लांबूनच दर्शन घ्या अशी सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो. सेवेला पूर्णविराम. चला आरतीची तयारी करा, तोपर्यंत सर्वांनी भजन म्हणा. दादा गुरु मच्छिंद्रनाथ हलो 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 त्या गर्भगिरी पर्वतात त्यांची भाषा ही नाहीत निराळी, त्यांची भाषा ही नाहीत निराळी. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो टाळी टाळी हा. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव. भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्ती भाव, मच्छिंद्रनाथाचं ठाण हाय ते सावरगाव. कडी वाजवी तुझी मट्याची, गलब चढवी तो मनाची. त्यांच्या कुंडाची आज सावली, त्यांच्या कुंडाची आज सावली. बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली. गुरु माऊली गुरु माऊली हरि बंगाली बंगाली रे बाबा बोलतो बंगाली, बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली रे 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 बाबा